माझा महाराष्ट्र न्यूजच्या भगवान शंकर श्रावण विशेष भागाचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ. गोकुळची दर्जेदार उत्पादने. टेकडीवरचं हे महादेव मंदिर आपण पाहिलंत का? कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवर असणारं सातेरी महादेव मंदिर. हे मंदिर एका टेकडीवर वसलेलं असून कातळात कोरलेलं हे मंदिर नंदी, पायऱ्या, गुहा असं इथलं खास वैशिष्ट्य आहे. या टेकडीवर आलं की सर्वप्रथम दर्शन घडतं ते 5 फूट उंच असणाऱ्या कातळात कोरलेल्या नंदींचं. हा नंदी दगडी पाषाणात कोरलेला असून त्यावर सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. या टेकडीवर श्री महादेवांचं स्थान पूर्वाभिमुख असणाऱ्या गुहेत आहे. गुहेत आत गेल्यानंतर शिवलिंगाचं दर्शन घडतं. शिवलिंगावर वेटोळे घातलेल्या नागाची पिवळी मूर्ती पाहायला मिळते. सोबत श्री महादेवांचं त्रिशूळही आहे. गुहेच्या छतावर मध्यभागी एक गोलाकार रचना असल्यामुळे ती एखाद्या फुलाप्रमाणे दिसते. निसर्गरम्य वातावरणात उंच टेकडीवर हे मंदिर असल्यामुळं इथल्या गुहेत नेहमीच येणाऱ्या भाविकांना गारवा अनुभवता येतो. मंदिराच्या समोर उभं राहिलं की कोल्हापूर शहरासह आसपासची गावं श्री ज्योतिबा डोंगर, पन्हाळगड, पावनगड, मसाई पठार, तुमजाई पठार इत्यादी ठिकाणं भाविकांना पाहायला मिळतात. तसंच तुळशी, भोगावती, कुंभी या नद्यांचे संगमही पाहायला मिळतात. पावसाळ्यात या नद्यांचे प्रवाह हे स्पष्टपणे दिसतात. माझा महाराष्ट्र न्यूज साठी विश्वनाथ मोरे, करवीर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.